आमच्या समाजातर्फे दरवर्षी आम्ही संत तुकाराम महाराज ही बीज सादर करत असतो व ह्या बीजनिमित्त आमचा पूर्ण समाज हा एकत्रितपणे येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो आहे। तसेच आता याच्यामधून आम्ही समाजाला असा संदेश देतो की आमचा सर्व समाज एकत्र आहे। कोणालाही काही प्रॉब्लेम झाला बा तर सगळा समाज एक मिसळून त्याच्या मदतीला धावतो आणि हेच आमच्या समाजाकरता एक असं आत्ता मी नवीन अध्यक्ष झालो आहे मनीष रमारवाणी। आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हाच विचार ठेवलेला आहे की सगळ्यात पहिले आम्हाला सामाजिक कामामध्ये जे पण काही प्रॉब्लेम झाला समाजामध्ये की सगळ्यात पहिले आपण सगळे मिळून मिसळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। आयोजन कुठून करण्यात आलं होतं? मिरवणूक कुठून काढण्यात आली? मिरवणूक ही आमच्या शेठ नागोखंडू मंगल कार्यालय गुजराती गल्लीतून काढण्यात आलेली होती। त्या मिरवणूकमध्ये संत तुकाराम महाराज यांचा सजीव आरास, त्यानंतर बाल शिवाजी महाराज मावळे, झाशीची राणी, त्याच्यानंतर लेझिम पथक होतं, त्याच्यानंतर एक सजीव आरास आहे। त्या आरासामध्ये भजनी मंडळ आहे। त्या आरासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांचा एक देखावा दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर लहान मुलं आपल्या ज्या मुलींनी त्यांनी ते फ्लॅक्स डान्स एवढ्या छान प्रकारे तो इथे साजरीकरण केलेलं आहे। ह्या तुकाराम बीजामध्ये आमचे पदाधिकारी, आमचे सचिव प्राध्यापक डॉक्टर अमोल वाणी व डॉक्टर आपलं राजेश सर, समिती प्रमुख भालचंद्र भाऊ आणि आमचे संपूर्ण समाजाची कार्यकारिणी यांचे सगळ्यांचे फार मोलाचे सहकार्य आहे। तसेच आमच्या सगळा समाज आमचा त्याच्यामध्ये सहभागी आहे। तसेच 2000 लोक या ठिकाणी आहेत आणि याच्यानंतर आपण महाप्रसादाचं आयोजन आपल्या हॉलवर केलेलं आहे। इथून संत तुकाराम महाराजांच्या विचारसरणीवर आपलं चालायचं आहे आणि तो संदेश आम्हाला सगळ्या जळगावकरांना द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे काथार कंटार वाणी समाज सेवा संघाचे मंडळ प्लस आमचे सगळे बंधू भगिनी आम्ही एक आरास काढलेली आहे। त्यासाठी जळगावकरांचे खूप खूप धन्यवाद। तसेच माझं नाव प्राध्यापक डॉक्टर अमोल चंद्रकांत वाणी, मी काथार कंटार वाणी समाज सेवा जळगावचा सचिव आहे। सर्व समाज बांधवांना मी आपल्या तुकाराम बीज महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे दरवर्षी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन अशा प्रकारे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि यानंतर जो महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असंही सर्वांना आवाहन करतो। बोला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। आज या तुकाराम बीज महोत्सवानिमित्त जळगाव नव्हेच तर आसोदा, पिंपळा, शिरसोली, आव्हाना या सर्व संस्थांचे समाज बांधवांचे सगळे मिळून सण या तुकाराम बीज महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि नुसते सहभागी नाही झाले तर त्यामध्ये त्यांनी आपल्या टाळ मृदुंग आणि जे अभंग यांचे सर्व सादरीकरण यांनी या बीजमध्ये केले। याच्यामुळे पुरे जळगाव शहरामध्ये एक आनंदमय चैतन्य वातावरण निर्माण झालेलं आहे। माझं नाव भालचंद्र जगन्नाथ वाणी,